याला तारीख 15/10/24 ठीक आहे लिहिली येते. त्यांचं असं म्हणणं होतं म्हणजे पुण्यात त्यांनी ज्या माध्यमांशी संवाद साधला की त्यांचं नाव थेट घेणं, त्यांचा संबंध जोडणं आणि कोणताही आरोप सिद्ध होण्यासाठी त्यांना तुम्ही थेट आरोपी म्हणून समजायचं अशा या स्वरूपामध्ये त्यांची भूमिका आहे. त्यामुळे तुम्हाला नाही काय कशी का असे नाही, ही आदरणीय शरद पवार आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी ही नोटीस पाठवलेली आहे. ह्या देशामध्ये वर्तमानपत्र आणि पोलीस यंत्रणा, तुम्हाला कुठून बातम्या मिळतात तर पोलीसच तुम्हाला सांगत होते, तुमच्या चॅनलवर पोलीस बोलत होते. तर जे रिपोर्टिंग पोलिसांनी केलं त्याच्यावरनं आम्ही भाष्य केली, त्या सगळ्याचा एव्हिडन्स आमच्याकडे आहे. जर पोलिसांनी दिलेली प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याचा रेफरन्स घेऊन जर कुणावर टीका केली तर हे संविधानाच्या चौकटीत आहे. आणि जर संविधानाच्या चौकटीत जे रिपोर्टिंग आम्ही केलं ते आम्ही कुठलीही गोष्ट जी टीव्ही, वर्तमानपत्र आणि पोलीस हे सोडून तर नाही काय केलेलं. आणि त्याच्यावर यांनी आमच्यावर सिव्हिल आणि आमच्या एकट्या नाही, माझ्यावर जरूर त्यांनी केस करावी, पण ही नोटीस आदरणीय पवार साहेबांना पाठवलेली आहे आणि त्याच्यावर त्यांची सही आहे. शरद पवारांना कोणती इंडिव्हिज्युअल नोटीस पाठवलेली आहे की पक्षांना पाठवायला सांगितलेली आहे? नो एक्सक्यूज मी, इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे थ्रू द पार्टी प्रेसिडेंट. पार्टी प्रेसिडेंट कोण आहे इथे क्लिअरली लिहिलं आहे, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, बट इट इज खाली लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये. प्लीज याचा क्लोज शॉट घ्या. थ्रू इट्स पार्टी प्रेसिडेंट. थ्रू इट्स पार्टी प्रेसिडेंटचा काय होतो? जेव्हा मी तुमच्या चॅनलला नोटीस पाठवली, समजा मी पाठवणार नाही हा भाग वेगळा, पण जर पाठवली तर एडिटर, थ्रू द एडिटरचा अर्थ काय होतं? माझं इंग्रजी फार काही चांगलं नाही पण बरं आहे, याचा अर्थ थ्रू इट्स पार्टी प्रेसिडेंटचा अर्थ काय होतो? आणि इथे डायरेक्ट थ्रेट आहे, टेंडर अनकंडिशनल अपॉलॉजी, इफ नॉट क्रिमिनल अँड सिव्हिल ऍक्शन विल बी टेकन. हे डॉक्युमेंटेड आहे, मी काय दंतकथा सांगत नाही आहे. जे फॅक्च्युअली माझ्या हातात आहे, विच आय एम हॅपी टू शेअर विथ एनीबडी. अजित पवारांनी सभेत असं म्हटलंय की काही लोक दिशाभूल करतायत, अशा पद्धतीची काही नोटीस पाठवलेली नाही लोकांना ते सांगतात. हिअर इज द नोटीस, दिस इज द नोटीस. व्हॉट मोर एव्हिडन्स डू यू वॉन्ट? ही नोटीस आहे, साइंड बाय हिम. हिअर दिस इज द प्रूफ. एकदा मराठीत सरळ करूया का एक टॉपिक वाईज घ्या, तुम्ही म्हणाल तसं. अजित पवारांचा राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका सगळ्या सुरू आहेत. काल अजित पवार फलटणच्या दौऱ्यावर होते. फलटणच्या दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यामध्ये ते साखर कारखान्यातल्या कामगारांना निवडणुकीमध्ये माझ्या बाजूने उभे राहा, त्यांना एक धमकावण्याचा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती प्रसारित होताना पाहायला मिळतोय. त्या व्हिडिओ संदर्भातची आपली काय प्रतिक्रिया? कारण की सातत्याने दमबाजी वगैरे, लोकांना धमकावणं वगैरे हे प्रकरण निवडणुकीत खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एक तर मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभेपासून धमक्या हे सत्तेत असलेल्या लोकांकडून सातत्याने होत आहेत. आणि प्रश्न मला विचारायच्या ऐवजी या राज्याचे आत्ता टेम्पररी जे गृहमंत्री आहेत, सरकार बदलेस्तोवर, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांना तुम्हाला विचारायचे. बरेच प्रश्न त्यांना उत्तर द्यावं लागणार आहे अशी परिस्थिती या राज्यात आहे आणि त्याच्यापैकी हा प्रश्न आहे. ते मी तो व्हिडिओ मी पाहिलेला आहे. नाही, अर्थातच माझी मगाशीच मी खडगे साहेबांच्या कानावर ही गोष्ट टाकली, राऊत साहेबांचीही मी याच्याबद्दल बोललेले. आणि महाविकास आघाडी पूर्णपणे अशा कुठल्याही धमक्यांचा जाहीर निषेध करते. आणि त्यातून धनंजय महाडिक, मला आश्चर्य वाटलं कारण का अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केले. तुम्हाला माहिती आहे, नेहमी असं म्हणतात आपल्या मुलांची संगत ही चांगल्याच लोकांची असली पाहिजे, कारण का तेच संस्कार मुलांवर होतात. जे अनेक वर्ष आमच्यावर अतिशय सुसंस्कृतपणे धनंजय महाडिक होते, काय त्यांना झालंय, हा संगतीचा प्रॉब्लेम झालेला दिसतोय. कारण ज्या पद्धतीने ते महिलांना धमकवत होते, मी जाहीरपणे धनंजय महाडिकांच्या त्या वक्तव्याचा निषेध करते.
तो प्रत्येक चॅनलनी दाखवला, त्याचा कुठलाही चुकीचा अर्थ कोणीही काढलेला नाही. या राज्यामध्ये आणि त्यातून कोल्हापूरमध्ये छत्रपतींच्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये आज महिलांना धमकवलं जातंय. महिलांचे फोटो काढा, काय उपकार करतायत. आणि मला प्रश्न विचारायचा आहे भारतीय जनता पक्षाला, तुमच्या खिशातून पैसे देता तुम्ही? हे टॅक्स आम्ही भरतो, त्या टॅक्स मधून ही योजना चालते. काय भारतीय जनता पक्ष किंवा कुणाच्या खिशातून पैसे येत नाहीत, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, काय उपकार करत नाही आहात तुम्ही गरीब कष्ट करणाऱ्यांना. आणि माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पक्षाला की कुठलीही महिला ही संविधानाप्रमाणे कुठल्याही पक्षाच्या कार्यक्रमाला जाऊ शकते. अडवून दाखवावं किंवा कुठलीही महिला, एकच महिलेचं, एक महिलेत जर ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेकडे गेली आणि यांनी तिचं काही बरं वाईट केलं, फोटो काढले तिला न विचारता, किंवा तिचा जो हक्काचा योजनेमधला निधी आहे तो जर त्यांनी घाणेरडं गलिच्छ राजकारण करून बंद केला, तर गाठ आमच्याशी आहे. मी कोर्टात खेचीन. आणि या सगळ्यांना, महिलांच्या विरोधात जो गलिच्छपणा सातत्याने भारतीय जनता पक्ष करत राहतो, त्याच्यातून तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा दिसतोय. ही धमकी आहे आणि महाराष्ट्रातली कुठलीही स्वाभिमानी महिला ही धमकी खपून घेणार नाही. आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही त्यांना कोर्टात नेऊ. इलेक्शन कमिशन कडे तर कंप्लेंट झालीच पाहिजे, पण महिला आयोगाने पण याची नोंद घेतली पाहिजे की एक पुरुष जो संविधानिक पदावर आहे तो महिलांना जाहीरपणे छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये धमकी द्यायची हिम्मतच कशी करतो, हे आम्ही सहन करणार नाही. याचा मी जाहीर निषेध करते. तुम्ही मागाच्या दिवशी प्रतिक्रिया दिली होती की दिल्लीतल्या काही लोकांनी पक्ष फोडण्याचं काम केलं. आज अमित शहा होते मुंबईत, तर त्यांना आम्ही प्रश्न विचारला की ताईंनी याचा आरोप लावलेला आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की शरद पवारांनी जर सुप्रिया सुळेकडेच पक्ष देण्याचं ठरवलं असेल आणि अजित पवारांना पुढे करण्याचं त्यांचं मानस नव्हतं, त्याच्यामुळे पक्ष फोडलेला, अशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली. त्याला जरा प्रश्न आहे, आज संदर्भ आहे एकनाथ शिंदेपेक्षा आदित्य ठाकरे जास्त पुढे गेलं, त्यामुळे उद्धव ठाकरेंचाही पक्ष फोडला. हे एक तर हास्यास्पद आहे. याचं कारण असं, पुढे म्हणजे सत्तेची पदं आणि निर्णय प्रक्रियेत ना, गो बाय डेटा. पक्षामध्ये मला किती सत्तेची पदं मिळाली आणि अजित पवारांना किती मिळाली, याच्यातच तुमच्या प्रश्नात उत्तर आहे. कदाचित अमित शहाना त्याची माहिती नसेल, कारण का अमित शहा ना विसरले असतील किंवा त्यांच्याकडून चुकून हे पुस्तक पोचलं नसेल. राजदीप सरदेसाईंचं जे पुस्तक आहे त्याच्यात खूप इंटरेस्टिंग गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये दिल्लीच्या अदृश्य शक्तीने जो आईसचा उल्लेख केला, जो मी वारंवार गेले अनेक वर्ष करत आले, हमारे साथ ईडी है, हे जर कोणीतरी कधी वाचलं तर तुम्हाला खरंच काय परिस्थिती या देशामध्ये हे तुम्हाला म्हणजे या याच्यावर संदर्भात छगन भुजबळ यांचा उल्लेख आहे त्यामध्ये. तर छगन भुजबळनी सगळे आरोप फेटाळले, त्यांचं म्हणणं आहे की माझा कुठलाही इंटरव्ह्यू दिलेला नाही. ह्याच्यामध्ये राजदीप सरदेसाईंनी उल्लेख केलेला आहे की मी जेव्हा ही चर्चा झाली त्याच्यात अनेक लोक त्यावेळी उपस्थित होते, त्यामुळे ते तुमचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलंच असेल. आणि काश्मीर टू कन्याकुमारी बऱ्याच अशा केसेस आपण पाहिलेल्या आहेत. आणि लेट्स गो बाय डेटा ना, हे पुस्तकच कशाला, तुम्ही डेटा काढून बघा की ज्यांच्यावर भारतीय जनता पक्षाने आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचे आरोप केले ते 95% लोक हे विरोधी पक्षातले. हा माझा डेटा नाही, हा तुमच्याच वर्तमानपत्रातला आणि चॅनलवरचा डेटा आहे. पॉईंट नंबर 1. आणि पॉईंट नंबर 2, सगळ्यात त्याच्याहून महत्वाची गोष्ट की ज्यांना नॅचरली करप्ट पार्टी 2019 मध्ये म्हणत होते, एनसीपी इज नॅचरली करप्ट पार्टी. 5 दिवस आधी या पक्षातून एक वेगळा गट बाहेर व्हायच्या आधी माननीय प्रधानमंत्र्यांनी भोपाळमध्ये स्टेटमेंट केलं होतं या सगळ्या बाबतीत. आणि ज्यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी आरोप प्रत्यारोप केले, 70,000 कोटी रुपयाचा जो आरोप झाला तो देवेंद्र फडणवीसांनी केला. आणि अजित पवारांची जी फायनल इन्क्वायरी असते, कुठली इन्क्वायरीला त्याला शेवटची आणि फायनल इन्क्वायरी सुरू व्हायच्या आधी माननीय मुख्यमंत्र्यांची सही लागते. आणि ती सही कोणी केली तर ती मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी केलेली.
आणि तेवढ्यावरच देवेंद्रजी थांबले नाहीत. देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना ऑन ओथ आम्ही शपथ घेतो, ती शपथ घेऊन ऑन ओथ त्यांनी फाईल घरी मागवली. विरोधी पक्ष ज्यांच्यावर आरोप केले अशा अजित पवारांना घरी बोलवलं आणि ती फाईल दाखवली. हे मी म्हणत नाहीये, हे अजित पवार सांगलीमध्ये म्हणलेले आहेत. आणि हे वारंवार विचारलं तरी एकदाही देवेंद्र फडणवीसांनी डिनाय केलेलं नाही. या गोष्टीला 8-10 दिवस झालेत. याचा अर्थ ते सत्य आहे. जे देवेंद्र फडणवीसांना उत्तर द्यावं लागेल की तुम्ही जो आरोप अजित पवारांवर केला तो खरा होता का खोटा. तुम्ही जेव्हा रजनी इंदुलकर, नीता पाटील आणि विजया पाटील या माझ्या आणि अजित पवारांच्या 3 बहिणी, या 3 बहिणींवर जेव्हा इन्कम टॅक्सची रेड झाली, 5-5 दिवस रेड होती ती, मग काय बेसिसवर तुम्ही रेड केली. तुम्ही जेव्हा कारखान्यांची जप्त्या केल्या त्या काय बेसिसवर केल्या. घरांवर लोकांच्या नोटीस पाठवली, काय बेसिसवर केल्या. ह्या नोटीस तर आम्ही नाही पाठवल्या, आमचा काहीच संबंध नाही, आम्ही सत्तेत नव्हतो. अदृश्य शक्तींनी हे सगळं केलं. मग ह्या रेफरन्स पुस्तकाचा येतो आणि हे सगळे मग त्यांच्याबरोबर सरकारमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी द्यावी लागतील. आणि हे जर खरं असेल तर मग देवेंद्रजींनी फाईल दाखवलीच कशी काय. याचा अर्थ त्यांनी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला फसवलं. आणि जर आरोप खोटे असतील तरी देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला खोटं बोलून फसवलं. तर इधर वे देवेंद्र फडणवीसांनी फसवलंच ना महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला. आरोप तर आम्ही केले नाही, केस तर आम्ही केल्या नाही, रेड तर आम्ही केल्या नाही. हे सगळं कोणी केलं. हे सगळं षडयंत्र अदृश्य शक्ती आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. हा माझा आरोप आहे त्यांच्यावर आणि याचं उत्तर त्यांना महाराष्ट्राला द्यावं लागेल. अमित शहा मुंबईत होते, ते त्यांचा संपूर्ण महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना शरद पवारांवरती त्यांनी प्रामुख्याने टीका टिप्पणी केली की गेले 10 वर्ष, आता 2014 ते 2014 पर्यंत ते केंद्रीय मंत्री होते, त्यावेळेस त्यांनी काहीच केलेलं नाहीये. परंतु आता आभासी पद्धतीने चित्र निर्माण करायचं आणि आभासी पद्धतीने जनाधार जो आहे तो मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो शरद पवार करतात, अशा पद्धतीची टीका टिप्पणी केली. कदाचित ते विसरले असतील, त्यांच्याकडून कदाचित राहून गेला असेल की मोदी साहेबांचं जेव्हा सरकार, म्हणजे तेव्हा ते मोदी सरकार होतं, आता ते NDA सरकार आहे. त्याच मोदी सरकारने आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण देऊन सत्कार केला आणि त्याच्यातच त्यांनी केलेल्या देशाच्या कॉन्ट्रीब्युशनचा उल्लेख आहे. त्यानंतर आदरणीय प्रधानमंत्री हे बारामतीला आले आणि आदरणीय पवार साहेबांनी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल बोलले. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या सगळ्या कामाचा आणि करिअरचा उल्लेख केला. तो व्हिडिओ कदाचित आपण पाहिलाही असेल. त्यामुळे कदाचित माननीय प्रधानमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांनी कदाचित अमित शहाजींना ब्रीफ कदाचित केलं नसावं किंवा त्यांच्याकडून राहून गेलं असेल. एवढा मोठा देश आहे, एवढ्या मोठ्या गोष्टी होत असतात. आता मणिपूरमध्ये केवढा व्हायलन्स चाललेला आहे तुम्हीच बघताय, काश्मीरमध्ये काय परिस्थिती आहे तुम्ही बघताय. त्याच्यामुळे कदाचित ते व्यस्त असतील. त्यामुळे कदाचित त्यांच्याच सरकारने आदरणीय पवार साहेबांना